आताही पहिल्यांदा ही नथ रांगोळी जेव्हा बनवून घेतली किंवा बनवून बघितली ना मैत्रिणीनो, तेव्हा मला असं वाटलं की अरे वा, खूपच सुंदर असा हा प्रकार आहे, कला प्रकार आहे आणि हा आपण खरंच केला पाहिजे, वापरला पाहिजे रांगोळीमधून. तर किती सुंदर आपलं पूर्ण रांगोळीचं जे हे प्रकार होईल किंवा कसं सुंदर दिसेल ह्याची कल्पनाच करवत नाही आहे. इथे पहा, दोन्ही लेअर व्यवस्थित सुकून झाल्यानंतर तुम्हाला बॉर्डर करायला घ्यायची. माहिती आहे का मैत्रिणींनो, काय आहे ना गंमत म्हणजे मला नेहमी माझी प्रत्येक गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायला खूप आवडतात. सर्वात प्रथम मी तुम्हाला इथे नेहमी सांगते की मला व्हाईट कलरने, व्हाईट रंगाची रांगोळी खूप सुंदर वाटते. बॉर्डर पण व्हाईट रंगाचीच मला नेहमी आवडते. पण मग इथे माझ्या लक्षात आलं की व्हाईट रंगाने बॉर्डर तेवढी सुंदर आणि तेवढी चांगली दिसणार नाही. म्हणूनच मी इथे ब्लॅक कलरची आउटलाईन करून घेतली आणि त्यानंतर नंतर विचार आला, अरे मग पांढऱ्या रंगाने आपण काय करूया, बीड्स करून घेऊ, बॉर्डर करून घेऊ. पण मग हे लक्षात आलं, अरे पांढरा रंग ह्या पिवळ्या रंगाबरोबर जाणार नाही. मग परत टेन्शन होतं. मग माझ्याकडे पर्ल गोल्ड कलर होता, त्याच्याने मी हे बीड्स आतले जे छोट्या छोट्या मण्यांचे जे बीड्स होते ते कंप्लीट केले. आता म्हटलं ह्या स्टोनमध्ये अजून काय टाकता येईल, तर हे मला माहिती होतं की अशा टाईपची जेव्हा तुम्ही बघू शकता की रेड कलरचं जे स्टोन मी खालमध्ये टाकले त्यामध्ये मी व्हाईट कलरचं ही डिझाईन टाकली एका साईडला. ही का टाकतात माहिती आहे, जेणेकरून स्टोनचं जे रिफ्लेक्शन आहे ते असं दिसायला की ते रिफ्लेक्टेड होतं आणि ते रिअल डायमंडसारखा लुक येतो. आणि म्हणूनच मी इथे दोन्ही साईडला बघा तुम्ही बघू शकता की एका साईडला तर तसं एक हे दिलंच आणि 4-5 टिपके सुद्धा दिले आणि नंतर बाहेरच्या साईडला सुद्धा टिपके दिले. आता मी माझ्या लक्षात आलं की मोती असतात नथमध्ये, तर ते छोट्या छोट्या गोष्टी पण रांगोळीने आपल्याला करता नाही येणार. त्यापेक्षा काय करूया, आपण डायरेक्ट ॲक्रेलिक कलर वापरूया. आता इथे पहा, एक मस्त ट्रिक तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे. प्रत्येक बीड्सला बघा मी अशा टाईपची चंद्रकोरची शेडिंग केली. तुम्ही ही शेडिंग ऑरेंजने सुद्धा करू शकता, पण मी इथे रेडने ही शेडिंग करून घेत आहे. आणि हो मैत्रिणो, ॲक्रेलिक कलरमध्ये कोणताही पाण्याचा अंश घेऊ नका. ब्रशमध्ये पाणी असेल ते सुद्धा कपड्याने पुसून नंतर ॲक्रेलिक कलरमध्ये ब्रश वापरा. का होतं माहिती आहे, पाण्याच्या रंगाने म्हणजे पाणी जर ब्रशमध्ये असेल तर तुम्ही तुमची पूर्ण डिझाईन खराब करून घ्याल. कारण पाणी हे पूर्ण त्या रांगोळी ॲब्झॉर्ब करून घेतं आणि पूर्ण सगळीकडे तुमचा रंग पसरून जाईल.